नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या दोनच फाईल चर्चेत आहेत. एक एप्स्टीन फाईल आली होती, ती तुम्ही पाहिली असेलच. दुसरा आता आपली फाईल सुरू झालेली महाराष्ट्राची खरात बाबा फाईल्स. किती बाबा आले, किती गेले, कितीही त्यांनी कार्यक्रम करून टाकले असतील आपल्या घरच्या लोकांसोबत, तरी बाबा समोर येणार आणि तिथं जाऊन पुन्हा बसणार. कशा करता? नाही, आम्हाला भीती वाटतं, आम्हाला भविष्य पाहिजे असेल, बाबा आम्हाला काहीतरी सांगतील, कुठून तरी वाचवतील. याचा अर्थ त्या देवापेक्षा जास्त विश्वास कोणावर झाला? बाबावर झाला. देव तर दूरच राहिला. ठीक आहे, ज्यांना नाही समजत असेल, जे सुशिक्षित नाही आहे किंवा ज्यांच्या लक्षात येत नाही, अशा लोकांचं ठीक आहे. परंतु आता राजकारणी असतील, मोठ्या पदावर आहेत, अधिकारी असतील, IAS आहेत, IPS आहेत, तसेच झाले का फुकट फाकट काहीतरी अभ्यास केला असेल ना, मग अभ्यासात थोडा वापर करा ना त्याच्यामध्ये. उठलं सुटलं की बाबा, उठलं सुटलं की बाबा, तिथं जायचं बसायचं आणि मग नंतर त्या बाबाच्या नावानं ओरडायचं, बाबानं असं का केलं. बाबाला तुम्ही दिसले, तुम्ही एकदम नतमस्तक झाल्यात, बाबाला माहिती आहे घाबरलेला कार्यक्रम, याला घ्यायचं, ओढायचं आणि याच्यासोबत काहीतरी कार्यक्रम करून टाकायचा. तो करणारच. जसं म्हटलं जातं, झुकती दुनिया झुकाने वाला चाहिए. आता कितीतरी एक्झाम्पल द्यायचे. आसाराम बापू असतील, जेलमध्ये जाऊन बसलेले आहेत. त्यांचं पोरगं कोण होतं? कृष्णाचा अवतार. कृष्णाचा अवतार म्हटल्यानंतर त्याने किती कांड केले असतील तुम्हाला माहिती आहे. राम रहीम, त्यानं काय काय केलं ते माहिती आहे. असे भरपूर सारे बाबा आहेत. प्रत्येक गल्लीत जर गेलो तुम्हाला एखादा बाबा सापडतो आणि लोक तिथं जाऊन काहीतरी भविष्य पाहत असतात. एवढं बाबांना जर भविष्य समजत असेल तर माझं काय म्हणणं आहे, तुमचा काहीतरी नाही पैशाचा प्रॉब्लेम झाला, काही शेतीचा प्रॉब्लेम, सोडा तर सगळा चिल्लर चाललर पैसा. बाबाला विचारायचा, बाबा उद्या मार्केट कुठं जाणार आहे? खाली जाणार आहे की वर जाणार आहे? कोणता शेअर वर जाणार आहे? शेअरवर आम्ही पैसे लावतो. बाबांनी सांगितलेलं शेअर वर जाणार, नॅचरली तुम्हाला पैसे भेटतील. चिल्लर चाललर पैसे, चिल्लर चाललर दुःखासाठी कशाला जायचं? लाखो रुपयाचे करोडपती होऊन जाल तुम्ही 2-4 दिवसामध्ये. असं सांगता येणार नाही. तरीही आपण कितीकही सांगितलं असेल तर माझं असं म्हणणं आहे की हे सांगून फायदा नाही, कारण की भरपूर कंडिशन झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी काय करायचं, प्रत्येक आपापल्या आईवडिलांना, आपले आजी आजोबा जे काय असतील, या बाबांना जाण्यापासून रोकायचं. मी एकटा रोखू शकत नाही किंवा बाकीचे कोणी थांबू शकत नाही. आपल्या भारतात बाबावर एवढं प्रेम आहे की नरेंद्र दाभोळकर सारख्या माणसाला रस्त्यात ओढून दिलं, कारण की कायदा आणणार होते ते. असे जे लोक बोलणार, आता सध्या जस्ट यांच्यावर बोललेले विठ्ठल कांगणे सर, त्यांचं अकाउंट बॅन करून टाकले, 137 अकाउंट बॅन करून टाकले. बाबावर बोलले. असे कितीतरी अकाउंट बॅन केले जातात. कशा करता? की बाबा जिवंत राहिले पाहिजे. बाकीचे सगळे मेले तरी चालतील, तुमच्या घरच्या लोकांचं वाईट झालं तरी चालेल, बाबा जिवंत राहिले पाहिजे. कारण काय, बाबाच्या माध्यमातून मतनंतर घेतल्या जातात. एखादा बाबा वर गेला असेल, सगळे राजकारणी तिकडे भेटायला जाणार. भेटायला गेल्यानंतर आपणही पाहतो सर्वसामान्य लोक, राजकारणी लोक भेटतात. याचा अर्थ बाबा तर खूपच मोठा आहे, चालले सगळे लोक त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे हाच बाबा काय करतो, आपले फायदे घेतो. आता एवढं सांगितल्यानंतर आपल्यात काही फरक बिलकुल नाही, फरक पडणारच नाही. पुन्हा बाबा आले की चाललो आम्ही हात जोडत. तुम्ही जर पाहिले असेल तर हे बाबा दिसतात, काय नाव आहे त्यांचं, हे बाबा आहेत, काहीतरी रोज दिवसभर सांगत राहतात. यांचे व्ह्यूज पहा, 61 लाख आहेत, 10 लाख आहेत. एखादं गणित जर सांगितलं असेल तर तुम्ही पाहणार नाही. एखादा परराष्ट्र संबंध तुम्हाला शिकवला असेल, तिथं आपण पाहणार नाही. हे सगळे जर पाहिले, आता हा कोणता एक नवीन बाबा आलेला आहे, हे सुरूच राहते यांचं दिवसभर आणि आपण जातच राहतो. कुठपर्यंत जात राहतो? जोपर्यंत हा बाबा काहीतरी कांड करत नाही तोपर्यंत. याने कांड केल्यानंतर आपल्याला वाटतं हा चांगला असेल. हे बाबा कोणतेच चांगले नाही, तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. जायचं असेल तर देवाकडे जा, आपली श्रद्धा आहे तर मंदिरात जा, त्या ठिकाणी बसा थोडा वेळ. परंतु बाबांपासून आपल्या घरच्यांना काय करा, दूर ठेवा. जोपर्यंत आपल्या घरात काही घडत नाही तोपर्यंत आपण तिथं जातच राहायचं का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. थँक्यू.